रोख पुस्तकासाठी काय नियम आहे? आले तर नावे, गेले तर जमा. कोणतं रोख पुस्तक म्हणते? म्हणजे त्यात 3 कॉलम घ्यायचे आहेत, कसर, रोख आणि बॅग. जमाला सुद्धा किती कॉलम? 3. कसर, रोख आणि बॅग. आता करू सुरुवात. गोकुल, पहिल्या नंबरची नोंद पाय. 1 मार्च 2017. पहिली नोंद कोणत्या बाजूला करत असतात? आणि पहिल्या नोंदीची डेट आहे 1 मार्च 2017. नोंद काय नावानी होईल? आणि त्या नोंदीत कसर आहे का? मग कसर मध्ये लिहायचं नाही. रोख शिल्लक किती आहे पहा? 37,500. आणि बँकेत किती शिल्लक आहे? 14,000. पहिली नोंद समजली? हो. लिहित आहे सगळेजण? नाही. 10 मिनिटांमध्ये उदाहरण तर लक्ष दिलं. आता दुसऱ्या नोंदीपासून लॉजिक लावायचं. जर पैसे आले तर नावे, गेले तर जमा. वाचा नंबर 2. आता बघा, मी तुम्हाला कसं सांगितलंय की जर नोंदीत कुणाचं किंवा मालाची खरेदी किंवा विक्री असेल तर तो व्यवहार कशाचा असतो? पक्क. आताच्या उदाहरणात पहा, अमर यांचं नाव आहे, मालाची खरेदी आहे, पण तो व्यवहार उधारीचा होत नाही. कसं ओळखलं? माल अमर कडून खरेदी केला, पण कसा? नगदी. मग आपल्या जवळ माल, पैसे कोणत्या बाजूला घेऊ? अमर खाते की खरेदी खाते? आपल्या जवळ माल, माल खात्याच्या जागी काय लिहित असतो? रक्कम किती आहे? पैसे गेले की चेक गेला? मग कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? 11,500. समजलं रे बाबू? चला नंबर 3. याची होत असते द्वि म्हणजे 2 नोंद. एक नावेही करायची, पण पहिली बरोबर आली पाहिजे. तुम्ही बँकेत पैसे जमा केले, आपल्याकडून पैसे गेले, कोणत्या बाजूला घेऊ? काय नावानी घेऊ? आता इथे काय नाव लिहिलं, मग बँकेत घ्यायचे नाही, रोखीच्या कॉलम मध्ये. किती? आणि खाते पाठ मध्ये लिहायचं. डेट आहे त्याची 3 मार्च. याच्या नोंदी किती होते रे? 2. पहिली कुठं झाली? तर दुसरी इकडे लिहिलं, इकडे लिहायचं. काय नावानं लिहायचं? आता काय नाव लिहिलं? मग रोखीत घ्यायचे नाही, बँकेत घ्यायचे. किती? 7. आणि पुन्हा खाते पाठ मध्ये लिहायचं. डेट आहे त्याची 3 मार्च. द्विनोंद समजली सगळ्यांना? कठीण आहे? चला नंबर 4. मालाची रोख विक्री म्हणजे आपण माल विकला, आपल्या जवळ पैसे आले, कोणत्या बाजूने घेऊ? काय नावाने घेऊ? आता सांगा, पैसे आपल्याकडे आले की बँकेकडे? कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? रोखीच्या का बँकेच्या? रक्कम सांगा. 14,000. नंबर 5. गोपाल नावाच्या व्यक्तीला 4,000 रुपये द्यायचे होते. किती रुपये? 4,000. जेवली वाटते का तू? म्हणून आवाज वाढला. किती द्यायचे होते? आपण 3,800 रुपयाचा धनादेश दिला, म्हणजे आपले 200 रुपये वाचले. याला काय म्हणतात? हे समजलं? नक्की? 200 कुठून आले समजले? आता सांगा की गोपालला चेक दिला, पैसे येईल की जाईल? कोणत्या बाजूला घेऊ? काय नावानं घेऊ? आता सांगा कसरीत किती?
किती रुपये दिले? 3800. पण पैसे दिले का? काय दिला? मग चेक जर दिला तर कोणत्या कॉलम मध्ये घ्या? किती? 2 समजली? काही कठीण आहे? पुढे जाऊ. चला, डेट होती त्याची 5 मार्च. नंबर 6 वाचा. माधव नावाच्या व्यक्तीकडून 4000 करिता, म्हणजे माधव कडनं किती पैसे घ्यायचे होते? 3700 रुपये मिळाले. किती रुपये मिळाले नाही? याला म्हणतात काय म्हणतात? मग माधव कडनं पैसे मिळाले, आपल्या जवळ पैसे कोणत्या बाजूला घेऊ? काय नावानं घेऊ? बसर मध्ये आपल्याला पैसे किती मिळाले? आपल्याला मिळाले की बँकेला मिळाले? मग कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? रोखीच्या. 3400 बँकेत डॅश. नोंद समजली रे? लेकरो. चला, नंबर 7. कुठून काढले? कायच्यासाठी? कार्यालयासाठी, म्हणजे आपल्या ऑफिसच्या दुकानाच्या कामासाठी बँकेतून पैसे काढले. याची द्विनोंद होईल की नाही? होईल. द्विनोंदी कायच्या होते? बँकेत जमा केले किंवा बँकेतून तुम्ही तर सांगितलंच आहे ना, वाचा ना. कुठून काढले? बँकेतून जर काढले तर याची द्विनोंद होईल का नाही होईल? होते ना? नक्की ना? मग बँकेतून पैसे काढले, आपल्या जवळ पैसे येईल की जाईल? कोणत्या बाजूला? काय नावानी? आता सांगा, इथे काय लिहिलं? मग बँकेत घ्यायचे नाही. कुठे घ्यायचे? रोखी. किती? 3500. आणि खाते पान मध्ये लिहायचं डेट आहे त्याची 7. द्विनोंदी पैकी पहिली नोंद कुठं झाली? आता दुसरी इकडे बँक, इकडे. चला, आता नाव काय लिहिलं? जे नाव लिहिलं त्या कॉलम मध्ये घ्यायचं. मग नाव काय लिहिलं? मग रोखी देईल काय? कुठे येईल? आणि पुन्हा खाते पान मध्ये लिहायचं. नोंद समजली? द्विनोंदी पैकी काही अडचण कोणालाच नाही. चला, नंबर 8. आता हे नोंद आपण काल परवापासून शिकत आहे. खाते नावे केले, खाते जमा केले, सांगितलं होतं ना. मग ज्यांना माहित नाही त्यांना पुन्हा एकदा सांग. तुम्ही अकाउंट रिचार्ज करता, तुमच्याजवळ फोन पे न कोणी पैसे पाठवत असं किंवा तुम्ही कोणाला देत असं, तर इंग्लिश मध्ये मेसेज येते का मराठी? मग तेव्हा मेसेज येते, समजा आदित्यनं मला 1000 रुपये पाठवले. मग मला मेसेज काय येईल? तर मला मेसेज येईल, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड. क्रेडिट झाले म्हणजे पैसे जमा झाले. कोणाजवळ जमा झाले? माझ्याजवळ. पण आदित्यला मेसेज काय जाईल? तर आदित्यला मेसेज जाईल, युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड. माझ्याजवळ पैसे आले, त्याला काय म्हटलं मी? म्हणजे जमा झाले. पण याच्याजवळून पैसे गेले, त्याला म्हणतात, आणि मराठीत त्याला म्हणतात नावे. आता वाचा आपली नोंद. नावे केले म्हणजे आपल्या खात्यातून बँकेतनं पैसे काढून घेतले. काढून घेतले ना. मग आपल्याजवळ पैसे येईल का जाईल? कोणत्या बाजूला घेऊ? जमा बाजूला. काय नावानं घेऊ? कमिशन काय काढणार बँकेनं? कमिशन. आता
आता सांगा किती रुपये काढले? मग ते पैसे आपल्या खिशातून गेले की आपल्या बँकेच्या अकाउंट मधून गेले? मग कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? या दोन नोंदी आहे अशा, बँकेने जमा केले, बँकेने नावे केले. जमा केले म्हणजे आपल्या बँकेत पैसे आले आणि नावे केले म्हणजे आपल्या बँकेतून पैसे गेले. जमा केले तर नोंद नावे बाजू घ्यायची, उलट समजायचं. आणि बँकेनं पैसे नावे केले तर नोंद जमा करायची. आणि रक्कम लिहिताना नेहमी कोणत्या कॉलम मध्ये घ्यायची? बँकेच्या. समजलं? लक्षात राहील? अजून एकदा सांगू. बँकेनं पैसे नावे केले म्हणजे आपल्या खात्यातून पैसे काढून घेतले. तुझ्याजवळ पैसे येईल का जाईल? मग जमा बाजूला येईल. आता दोन शब्द लक्षात ठेव. काय केले बँकेनं? नावे केले म्हणजे अकाउंट मधून पैसे गेले. पैसे जमा केले म्हणजे अकाउंट मध्ये पैसे आले. आणि रक्कम, नोंद कोणत्याही बाजूला हो, रक्कम कोणत्या कॉलम मध्ये घ्यायची? का आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, बँकेनं 500 रुपये मागासाठी माणूस घरी पाठवला काय? मग बँकेनं काय केलं? अकाउंट मधून पैसे मायनस करून टाकले. मग पैसे गेले हे बरोबर आहे, पण आपल्याकडून जाईल की बँकेकडून? नावे टाकले म्हणजे पैसे गेले आणि जमा केले म्हणजे पैसे आले. नक्की ना? पुढे जाऊ ना? झाला का गोंधळ? चला, डेट काय होती याची? 9 मार्च वाचा. आपल्या जवळ यंत्र आले, पैसे गेले. कुठं होईल नोंद? काय नावानं करू? आता सांगा, पैसे आपल्याकडून जाईल की बँकेतून जाईल? मग कोणत्या कॉलम मध्ये? किती? नंबर 10. कुणाकडून? काय मिळाला? मग विनोद नावाच्या व्यक्तीकडून धनादेश मिळाला. आपल्या जवळ पैसे येईल की जाईल? मग कोणत्या बाजूला घेऊ? काय नावाने घेऊ? विनोदचे. आता मी तुम्हाला आधीपासून सांगितलं होतं, जेव्हा आपण चेक देऊ तेव्हा पैसे कुठून जातात? पण जेव्हा आपल्याला चेक मिळतो तेव्हा बँकेला मिळत नाही. जेव्हा चेक दिला तेव्हा कोणत्या कॉलमला घ्यायचं? पण जेव्हा चेक आला तेव्हा कुठं लिहायचं? माहित आहे सगळ्यांना? का बरं असं होत असं? मी सांगून देतो, म्हणजे ज्याला माहित नाही त्याला माहितून नाही. तुम्ही जर कोणाला चेक दिला तर तुमच्याकडून पैसे जाईल हे बरोबर आहे, पण तुमच्या खिशातून जाईल की बँकेच्या अकाउंट मधून जाईल? मग जेव्हा आपण चेक देतो तेव्हा कुठं घ्यायचा? पण मला चेक मिळाला. कोणाला मिळाला? मला चेक मिळाला तर पैसे माझ्याकडे येईल का माझ्या अकाउंट मध्ये जाईल? माझ्याकडे येईल. बँकेवाल्याने स्वप्न थोडी पडवाल का सरले चेक मिळाला असं होईल काय? मग बँकेत पैसे कधी येईल? जेव्हा मी बँकेत जाईल, तो चेक बँकेत जमा करा, तेव्हा मग बँकेत अकाउंट मध्ये पैसे जमा होईल. मग शॉर्टकट कसं सांगितलंय मी, जर चेक दिला तर कोणत्या कॉलम मध्ये घ्यायचा? पण जेव्हा चेक आला तेव्हा कुठं लिहायचं? मग आपल्या जवळ विनोद कडून चेक नावे आली नोंद, पण कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? सांगा बरं. नोंद समजली? काय नाही. चला, नंबर 11. आता बघा नोंद काय म्हणते, कुठून काढले, पण कशासाठी काढले? तर मी तुम्हाला सांगितलंय की बँकेत जमा केले किंवा बँकेतून काढले तर याची कोणती नोंद होती? पण
इथं पैसे कशासाठी काढले याला म्हणतात उचल. आणि उचल हा आपला खर्च केला तर पैसे येईल की जाईल. कोणत्या बाजूला घेऊ? काय नावानं घेऊ? आणि पैसे कुठून गेले वाचा. मग कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? नक्की किती? आणि याची द्विनोंद होईल काय? होईल काय? नोंदी समजल्या? बेरीज करता येईल काय? कमी करून देऊ? करून देऊ. चला करा तुम्ही. वाचता आली पाहिजे.